आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड शहरातील दैत्य निवारणी मंदिर परिसरात 5 कोटींच्या निधीतून संरक्षक भिंत व परिसरात सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते आज दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी करण्यात आला। या कार्यक्रमास माजी आमदार आनंदराव पाटील नाना, नगर परिषद विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांच्यासह मुख्याधिकारी प्रशांत वटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र या कार्यक्रमाकडे कराडचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी पाठ फिरवली होती। दैत्य निवारणी मातेच्या मंदिराच्या लगत संरक्षण भिंत व्हावी अशी मागणी कराड शहरातले सन्मान्य नागरिक अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधींना करत होते। मी माझं भाग्य समजतो की माझ्या माध्यमातून हा निधी मंजूर व्हायला मदत झाली आणि विधानसभेचा सदस्य होण्यापूर्वी राज्य सरकारकडून 5 कोटी रुपयाचा निधी संरक्षण भिंत आणि त्याबरोबर पेवर ब्लॉकच्या साठी हा मंजूर झाला आणि 12 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे। निश्चित स्वरूपी कराडची ज्या देवस्थानावर सगळ्यात जास्त श्रद्धा आहे अशा देवस्थानाचं काम हे आज येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि निश्चित स्वरूपी मोठ्या प्रमाणावर जे भाविक कराड शहरातले आणि पंचकृषीमधले जे इथे येतात त्यांना याचा फायदा होणार आहे।